न्यू पृथ्वी सुलायमध्ये स्वागत. नमस्कार, मी आहे पवनकुमार पुट्टेवाड. नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यात जवळा मुरार गावात एकाच कुटुंबातील 4 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. एकीकडे आईवडील घरी मृत अवस्थेत, दुसरीकडे पोटच्या लेकरांनी रेल्वेखाली जीव दिला. चौकोनी कुटुंबाचा क्षणात अंत महाराष्ट्र हादरला. मुदखेड तालुक्यात एकाच कुटुंबातील 4 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. नांदेड जिल्ह्यातील जवळा मुरार गावात ही घटना घडली असून पोलीस तपास करत आहेत. आत्महत्या की घातपात, पोलिसांकडून तपास सुरू. एकाच कुटुंबातील 4 जणांचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने परिसरात विविध चर्चेला उधाण आलं आहे. मुलांनी आत्महत्या केली असली तरी आई वडिलांनी देखील आत्महत्या केली की त्यांचा घातपात झाला, याचा तपास आता पोलीस करत आहेत. एकाच कुटुंबातील 4 जणांचा अशा प्रकारे अंत झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून 4ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. पोलीस घटनास्थळाचा पंचनामा करत आहेत. 4ही जणांचा मृत्यूच्या कारणाचा पोलीस शोध घेत आहेत. घटनेचे तपशील गुरुवारी सकाळी मुगट रेल्वे स्टेशनजवळ उमेश रमेश लक्के वय वर्षे 30 आणि बजरंग रमेश लक्के 28 या भावांनी ट्रेनसमोर मृतदेह सापडले. घर तपासताना वडील रमेश होनाजी लक्के 55 वर्षे आणि आई राधाबाई रमेश लक्के 50 वर्षे गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले. ही आत्महत्या आहे की घातपात याचा तपास सुरू आहे. कुटुंबाची पार्श्वभूमी: उमेश लक्के हे मनसे मुदखेड तालुका उपाध्यक्ष होते आणि सामाजिक कार्यात सक्रिय होते. हे कुटुंब जवळा मुरार गावातील साधे रहिवासी होते. गावकऱ्यांनी शोक व्यक्त करीत सहानुभूती दाखवली आहे. पुढील तपास पोलीस मानसिक ताण की अन्याय कारण शोधत आहेत. संशयाचे वातावरण पसरले असून तपासाच्या धाग्याकडे लक्ष आहे. नांदेड पोलिसांनी घटनास्थळी तपासणी सुरू केली आहे. नमस्कार.